हॅलो मित्रमंडळींनो, कसे आहात तुम्ही? आशा करते की तुम्ही चांगले असाल. आता दुपारची वेळ झालेली आहे, तर माझं चहा पाणी सकाळीच आंघोळ झालं, चहा पाणी झालं. मुली आज उशिरा उठल्या कारण मांजरी खूप पत्र्यावर नाचत होत्या, इतक्या उड्या मारत होता आणि खाली लकी उड्या मारत होता. मांजरी पत्र्यावर उड्या मारत होत्या आणि लकी खाली उड्या मारत होत्या, त्यामुळे मला रात्रभर झोप नाही आली. तर मग सकाळी या शाळेत गेल्या नाही. तर आता मी ऑनलाईन काहीतरी मागवले, सामान मागवले थोडंफार. दाखवते तुम्हाला काय काय मागवले. हे मुलींना चिक्की मागवली, त्यांना गेल्यावर चिक्की आवडलेली खूप, तर चिक्की मागवली. हे घ्या. हे बघा, ही दही मागवलेली, कशाला पण लागती दही. तर गरमी अजून पावसाळा काही चालू झालेला नाही आहे. हे उडीद डाळ मागवली, उडदाचं घूट आवडतं मला करायला, आई बनवायची. ही मुलींना खायला जरा रबडी मागवली आहे, बघू आता कशी आहे. हे गुलाबजाम तिला आवडतात, परीला गुलाबजामुन मागवले, कारण मग पैसे आले की मग संपून जातात, परत भेटत नाही, मग त्यांना खायला मागवलं. हे छोटावाला रसगुल्ला मागवला आहे, तिला आवडतो मुलींना. मसाला सुहाना कांदा लसूण मसाला आवडतो सुहाना, पण तो नाही आहे दुकानामध्ये त्यांच्याकडे ऑनलाईन. मग आता दुकानात पण संपला आहे, त्यामुळं आता हा मागवला 200 ग्रॅमचा. खूप महाग आहे, मसाले खूप महाग आहेत आणि घरचा मसाला एवढा चवदार तसा बनत नाही, तर खूप तिखट बनतो, नाही तर खूप मसाले बनतात. हळद मागवली एव्हरेस्टची. पोहे, मुलींना पोहे लागतात. हे अर्धा किलो शेंगदाणे मागवले. हे पण पोहेच आहेत. जरासं अद्रक मागवलं, त्यांना तो साबण हवा होता, मला ॲड पण करायची साबण. हे हँडवॉश, हे काहीतरी 90 रुपयाचं भेटलं मला, बाय वन गेट वन. आणि कोलगेट नव्हतं. हिरवं मूग डाळीचं पण घूट चांगलं बनतं. तर पातळ भाजी केली की दिवसभरात हे तिखाला लागतं सारखं. ही मटकी मागवली आहे, 1 पॅकेट भिजून करून द्यायला. आणि हे मीठ आहे, खडा मीठ, पिंक सॉल्ट खडा मीठ, हे चांगलं लागतं खाल्लेलं. कोथिंबीर लागती सारखी डाळीत बिळीत टाकायला, म्हणून एक कोथिंबीर मागवली. ह्याच्यात मिरच्या आहेत. हे लिंबात बिलकुल रस नसतो, आता बाजारात गेले की घेऊन येईन मी. आणि हे पण मीठ मागवलं कारण पुरत नाही, थोडंसंच आहे. ही मसूर डाळ मागवली, मसूर डाळ. आणि काकड्या मागवल्या आता जेवताना खायला. तर एवढं सगळं मागवलं. काहीतरी 2,500 रुपयाचं सामान झाले बघा. दुकानात पण तेवढेच होतं, दुकानात पण गेलं तेवढाच सामानाचा पैसे होतात. त्यामुळे ऑनलाईन मागवा, नाही काय मागवा, 40-50 रुपये जास्त घेतले जातात. हे रबडी ठेवून आतमध्ये गार व्हायला. आता स्वयंपाकाला बघते काय करते. अख्खी मसूर पण मागवली ती, पण मसूर नव्हती, तर मूग शिजायला टाकते. अख्खी मूग, हिरवं मूग करते, भाकरी आणि जरासा भात करते. खूप महाग मिळतं सामान. आणि बाजारात दुकानात जरी गेलं तरी खूप महाग मिळतं सामान, आणि असं जरी घेतलं तरी खूप सामान महाग मिळतं. तर कारण जायला वेळ नव्हता आणि बाजारात गेले तर माझे खूपच पैसे होतात, खूपच लागतं. सगळंच आणते, भाज्या पाला, कांदे बटाटा लसूण सगळंच मागावं लागतं, बघावं लागतं. ठीक आहे मित्रमंडळी, तुम्ही हे सगळं पसारा उरकते, सगळं ठेवते आणि जेवणाला काय बनायचं सांगतो तुम्हाला. घेतलं मी एवढं अख्खं मूग हिरवं. आता ह्याच्यात आई कसे हिरवा मसाला टाकून करायची, हिरवी मिरची त्या ठेचा करून करायची, ह्याला भाजून वगैरे चांगलं. पण मी तसंच करते, ह्याला भाजायची, थोडंसं भाजलं की चांगलं होतं. भाजून त्याला मस्त हे करून करायची आणि भाजलेला मला खायला पण द्यायची मिठामध्ये. तर आता मी भाजत वगैरे नाही, डायरेक्ट कुकरला टाकते आणि 5 ते 6 शिट्ट्या काढून घेते. आई कशी करायची, हिरवं मूग आमची त्याला भाजायची, भाजून मस्त हिरव्या मिरचीचा मसाला तयार करायची, मसाला करून पातळ रस्सा करायची याचा. हिरव्या मुगाचं घूट म्हणायचं मी त्याला, अजून दुसरं काय म्हणायची मला माहीत नाही, पण ते बनवायची. चांगला यायचं, भाकरीवर चुरून बिरून हिरवी मिरची वाटून, जिरं वगैरे सगळं वाटून मस्त करायची. कधी कधी खोबऱ्याचं पण वाटण टाकायची. तर आता मी काय करते, मी एवढं हे नाही करत बसत, मी आपलं रेग्युलर करते. मी आता त्याला शिजवायला टाकते, हळद आणि मीठ टाकून त्याला 5-6 शिट्ट्या काढून त्याला बारीक शिजून घेते, कारण ही भिजवलेली डाळ नाही आहे.
हिरवं मूग नाही, डायरेक्ट कच्चं आहे, तर मी त्याला 6 ते 7 शिट्ट्या काढून घेते, म्हणजे बारीक शिजलं जाईल, मऊ शिजलं जाईल. ठीक आहे. तेव्हा मित्रमंडळींना मी याच्यामध्ये मूग स्वच्छ धुवून घेतलं 2-3 पाण्याने, आणि याच्यामध्ये हळद, मीठ आणि धने जिरेचं पावडर टाकलं थोडंसं चव येण्यासाठी, आणि ह्याची मी 6 ते 7 शिट्ट्या काढून घेते, कारण हे भिजवलेलं मूग नाही आहे, कच्चं आहे, तर ह्याच्या 3 ते 4 शिट्ट्या, 6 ते 7 शिट्ट्या काढून घेते. हे बघा मित्रमंडळींना आपली मूग झालेली आहे. आता मी कांदा फ्राय करायला ठेवला आहे, टोमॅटो चिरला आहे, अद्रक लसूणची पेस्ट केली आहे. आता ठीक आहे मित्रमंडळींना, आता माझं मूग तयार झालेलं आहे, शिजलेलं आहे. आता मी फोडणी देते, भाकरी करून घेते आणि भात ठेवते. ठीक आहे, तुम्हाला प्लेट दाखवते. तर बघा गाईस, माझी हिरवी मूग तयार झालेली आहे. आता भाकरी आणि भात करते, मुलींना वाढते जेवायला, मी पण जेवते. हे बघा मित्रमंडळींनो, मी घेतली मुगाची डाळ, हिरव्या मूग, भाकरी आणि काकडी, भात पण केलाय कणीचा बासमती तुकडा. बाकीचे खात बसले, सगळे जेवत आहेत. मांजरी पत्र्यावर नाचतात म्हणून लकी पळतोय, तर परी त्याला पकडते, त्यामुळे समोर चेअर ठेवलेत, कारण त्यांनी टी व्हीवर हात मारला सगळं. पहिलेच आधीच तो एवढा मोठा टी व्ही 55 इंचेसचा आहे, फुटला आहे. हे बघा कसा पळतोय. बस जेव. मस्त झाली हिरवी मूग, छान झाली आहे. हा बासमती तुकडा मागवला आहे मी, बासमती मिनी मोगरा आहे, कणी टाईपच आहे, चांगला शिजला आहे, पण जरा पाणी जास्त लागतं याला, जुनं तांदूळ आहे. ती मी आत्ता ऑनलाईन मागवलं ना, त्यामध्ये आलं. 5-6 प्रकारचे तांदूळ होते, त्यामुळे मला कळे ना कुठलं घेऊ, आणि नेहमी आणते त्यातलं पॅकेट मला पॅकेजिंगच विसरले मी. दुकानातनं बासमती तुकडा त्या दिवशी 2 किलो घेऊन आली होती मेघा, तो चांगला भात लागत होता. नंतर मग ते लोक वेगळंच देतात. चांगला भात, मीठ जरा कमी पडले, मीठ भातात कमी पडलं थोडंसं.
कारण खडा मीठ आहे ना, मला अंदाज कळला नाही. आणि त्यात पिंक सॉल्ट वापरत होते, तर पांढरं सॉल्ट ठेवलं आहे घरामध्ये. पिंक सॉल्ट संपलं होतं, आता मागवलं मी. पावसामुळे भिंती बघ कशा झाल्या सगळं. आता पावसाळा संपला की बघेल दिवाळीच्या आता रंग लावला तर. आई गेल्यापासून काहीच केलं नाही, म्हणजे फक्त आवरावरी साफसफाई, रंगपिंग नाही केलेलं काहीच. म्हणजे काकडी देऊ का? मसाला हिरव्या मिरचीत पण करू शकता, मस्त लागते. हिरव्या मिरचीचं वाटण नाही तर लाल मसाल्यात इझी. ज्यांना हिरवी मिरचीतलं आवडतं हिरवी मिरचीतलं मस्त करायचं, मस्त लागतं. ठीक आहे मित्रमंडळ, आता पावसाचं वातावरण झालं आहे, कपडे वगैरे काढते, आवरून घेते आणि मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा, माझी रेसिपी कशी वाटते मला नक्की सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. मला फॉलो करा, सपोर्ट करा, मला सबस्क्राईब करा. ठीक आहे गाईज, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि पाऊस आला तर तुम्हाला नक्की पाऊस दाखवायला, इथला आमच्या पुण्यातला पाऊस. तुम्ही कुठून कुठल्या शहरात माझे व्हिडिओ बघतात मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच, बाय बाय.